नमस्कार. आज आपण दिवाळी विशेष गव्हाच्या पिठाची एकदम खुसखुशीत अशी नानखटाई बनवणार आहोत आणि ते सुद्धा आप्पे पात्रामध्ये. त्यासाठी ओव्हनची सुद्धा अजिबात गरज नाही किंवा कढईसुद्धा बनवायची गरज नाही. यात आपण बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडरचा सुद्धा वापर करणार आहोत आणि तुम्ही नानखटाई बघू शकता, एकदम मार्केटसारखी परफेक्ट खुसखुशीत झाली आहे. ही नानखटाई गव्हाच्या पिठाची आहे हे ओळखायला सुद्धा येत नाही, मैद्याची असल्यासारखी वाटते. एकदा नक्की ट्राय करा. तरी त्यासाठी इथे 1 कप गव्हाचं पीठ, अर्धा कप बेसन पीठ आणि पाव कप रवा घेतला आहे. याऐवजी तुम्ही घरातील कुठल्याही एका वाटीच्या मापाने सुद्धा सर्व साहित्य मोजून घेऊ शकता. तर सुरुवातीला इथे आपल्याला सर्व पीठही चाळून घ्यायचे आहेत. तर इथे मी गव्हाचं पीठ, बेसन पीठ आणि रवा तिन्ही चाळणीमध्ये एकत्र चाळून घेत आहे. रवा एकदम बारीक घ्यायचा आहे. हे चाळून झाल्यानंतर पीठ एकदम फ्लफी असं होतं आणि नानखटाई एकदम खुसखुशीत होते, त्यासाठी चाळून घ्यायचं आहे. नानखटाई बनवण्यासाठी अर्धा कप आपण तूप घेतला आहे. शक्यतो तूपच वापरायचं, म्हणजे एकदम खुसखुशीत अशी नानखटाई होते. आणि अर्धा कप पिठी साखर घेतली आहे. सर्व साहित्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देत आहे, नक्की चेक करा. तर विस्करच्या सहाय्याने छान असं हे फेटून घ्यायचं आहे. पूर्णपणे छान असं घट्ट होईपर्यंत हे असं फेटून घ्यायचं आहे. एका डायरेक्शनमध्ये छान फेटून घ्यायचं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता, अशा पद्धतीने या विस्करला पीक येईपर्यंत आपल्याला फेटून घ्यायचं आहे. आणखी एक दुसरी ट्रिक मी इथे सांगत आहे. तर हे असं थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये हे टाकायचं आहे. जर हे मिश्रण वरती तरंगत असेल तर आपलं हे मिश्रण व्यवस्थित झालं आहे असं समजायचं आहे. तर बघू शकता पाण्यावरती हे तरंगत आहे. तर व्यवस्थित असं हे आपलं पीठ झालं आहे. तूप आपल्याला हे घट्टच वापरायचं आहे, वितळलेलं तूप अजिबात वापरायचं नाही. आणि याच्यामध्ये आता ही पिठं मिक्स करायचं आहे. हलक्या हाताने हे मिक्स करायचं आहे. दूध वगैरे अजिबात वापरायचं नाही. हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे मी चिमूटभर मीठ घातलं आहे आणि 1 चमचा विलायची पावडर घातला आहे. कुठल्याही गोडाच्या पदार्थात थोडंसं मीठ घातल्यामुळे त्याची चव आणखीनच वाढते. तर इथे मी छान हे मिक्स करून घेत आहे. याच्यात दूध किंवा पाणी अजिबात वापरायची गरज नाही. जर हे प्रमाण तुम्ही व्यवस्थित वापरलं तर व्यवस्थित हे पीठ एवढ्या प्रमाणात छान भिजून होते. तर इथे बघू शकता आपोआप या पिठाला बाइंडिंग येत आहे. तर पीठ हे व्यवस्थित असं हे मी मळून घेत आहे. तर इथे माझं पीठ मळून झालं आहे. याला रेस्ट न करता लगेचच आपल्याला याची नानखटाई बनवायची आहे. तर घरातील एखादा कुठलाही चमचा घ्यायचा आहे, म्हणजे त्या चमच्याने पीठ घेतल्यानंतर एकसारखी नानखटाई होते. तर इथे मी मेजरिंग कपमधलाच टेबलस्पूनचा चमचा घेतला आहे आणि त्याने या पद्धतीने नानखटाई बनवून घेत आहे. आप्पे पात्राला थोडंसं तूप लावलं आहे. जर आप्पे पात्र नॉनस्टिकचं असेल तर तूप जरी नाही लावलं तरीसुद्धा नानखटाई याला चिटकत नाही. तर मी थोडंसं लावून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये या पद्धतीने सर्व नानखटाई बनवून ठेवत आहे. वरून गार्निशिंगसाठी मी इथे थोडेसे बदाम कट करून लावून घेत आहे. तुमच्याकडे मोठं आप्पे पात्र असेल तर त्याच्यातसुद्धा बनवू शकता, म्हणजे एकदम जास्त नानखटाई बनवून होतात. आणि साईडला इथे तवा गरम करायला ठेवायचा आहे. तवा व्यवस्थित गरम झाला की गॅस एकदम बारीक करायचा आहे आणि त्यावरती आप्पे पात्र ठेवून द्यायचं आहे आणि वरून झाकण ठेवायचं आहे. 15 ते 20 मिनिटे छान खरपूस असे ही आप्पे पात्र नानखटाई बेक होते. तर झाकण ठेवलं आहे आणि 15 मिनिटांनी मी इथे चेक करून पाहत आहे. तर तुम्ही बघू शकता नानखटाई आपली व्यवस्थित भाजली गेली आहे खालच्या साईडने. तर याला पलटी करून घ्यायचं आहे. वरून सुद्धा झाली आहे, परंतु थोडासा आणखी कलर येईपर्यंत आपल्याला थोडंसं 5 मिनिटे आणखी याला ठेवायचं आहे. पण इथे गॅस बंद करू शकता आणि झाकण ठेवून द्यायचं आहे. 5 मिनिटात वरून सुद्धा व्यवस्थित असा याला कलर येतो आणि खालच्या साईडने तुम्ही बघू शकता एकदम छान असा कलर आला आहे. तर
5 मिनिटानंतर मी आणखी झाकण काढलं आहे आणि आता ही आपली नानकटाई छान बेक झाली आहे. प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर या दिवाळीला बाहेरची विकतची मैद्याची नानकटाई आणण्यापेक्षा या पद्धतीने गव्हाच्या पिठाची एकदम खुसखुशीत घरच्या घरी पौष्टिक अशी नक्की बनवून पहा. तर अशाच पद्धतीने मी इथे राहिलेली सुद्धा नानकटाई बनवून घेते. तर राहिलेली सुद्धा नानकटाई इथे मी तुम्हाला दाखवत आहे. व्यवस्थित अशी बेक झाली आहे. कलरसुद्धा एकदम परफेक्ट आला आहे, तुम्ही इथे बघू शकता. तर एवढ्या प्रमाणात 21 नानकटाई माझी बनवून झाली आहे. तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट अशी दिसत आहे. मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवत आहे. तर बघू शकता एकदम परफेक्ट असं टेक्स्चर आलं आहे. जसे मार्केटमध्ये मिळते ना त्याच पद्धतीची झाली आहे. एकदम खुसखुशीत अशी ही खायला लागते आणि शिवाय मैदा न वापरता बनवले आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.